आज आपण जे पत्र जाणून घेणार आहोत, हे पत्र राज्यातल्या प्राथमिक शाळांसाठी जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच ते राज्यातल्या माध्यमिक शाळांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि लिपिक यांना अनुसरून या पत्रामध्ये जी माहिती दिलेली आहे, ती अत्यंत महत्त्वाची अशी आहे. सदर पत्र शिक्षण संचालनालय प्राथमिक यांचं दिनांक 1/7/2026 आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पत्राचा आशय जो शाळांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, तो थोडक्यात जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शाळांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. या पत्रामध्ये शाळा स्तरावर जी कार्यवाही करावयाची आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊया. योजनेस पात्र सर्व शाळांनी शाळा स्तरावरील दिनांक 30 एप्रिल 2026 अखेर किंवा 2025-26 या शैक्षणिक वर्षातील आहार वाटप केलेला जो अखेरचा दिवस असेल, त्या दिवसाचा शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची नोंद MDM पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ओपनिंग बॅलन्स टॅब अंतर्गत करावयाची आहे. शाळा स्तरावरील शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची नोंद किलोग्रॅममध्ये करावयाची असून सदरची नोंद इयत्ता 1 ते इयत्ता 5वी व इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी अशी नोंदविण्यात यावी. सदरच्या शिल्लक तांदूळाची व धान्यादी मालाची नोंद पूर्ण झाल्यानंतर माहितीची पडताळणी करून सेव्ह अँड फायनलाइज करण्यात यावी. सदरची माहिती भरण्याबाबत शाळा स्तरावरून करावयाच्या कार्यवाहीबाबतची माहिती पुस्तिका यासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. शाळा स्तरावरील शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची माहिती भरल्यानंतर जिल्हा स्तरावरून निश्चित करून दिलेल्या पाककृतीनुसार शाळा स्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाची दैनंदिन लाभार्थ्यांची माहिती MDM पोर्टलवर नोंदविण्यात यावी. सदर माहिती वेब पोर्टल, ॲप किंवा SMS द्वारे असे 3 प्रकारे नोंदविता येईल. शाळांच्या मागणीनुसार पुरवठादार संस्थेकडून शाळेस प्राप्त होणारा तांदूळ व इतर धान्यादी मालाची नोंद सदरचे धान्य शाळांना प्राप्त झाल्यानंतर शाळा लॉगिनवर उपलब्ध असलेल्या ओपनिंग बॅलन्स या टॅब अंतर्गत शाळा स्तरावरून नोंदविण्यात यावी. उक्त प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची नोंद MDM पोर्टलवर शाळा स्तरावरून नोंदविले नसल्यास सदर शाळेची महिना अखेरची खर्च शिल्लक मालामध्ये तफावत आढळून येईल. त्यामुळे सर्व शाळांनी यापुढील कालावधीत शाळेस प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची नोंद विहित कालावधीमध्ये MDM पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक राहील. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस सर्व शाळांना तांदूळ व धान्यादी माल याचा खर्च शिल्लक अहवाल एकत्रितपणे ओपनिंग बॅलन्स या टॅब अंतर्गत PDF स्वरूपात उपलब्ध होणार आहे. सदर PDF प्रिंट करून जतन करावी. त्यामुळे यानंतर नोंदवहीमध्ये नोंद करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सर्व शाळांनी दैनंदिन उपस्थिती आणि प्राप्त धान्य यांची नोंद अचूकपणे विहित कालमर्यादेत MDM पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावरून निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार सदरचा मेनू मोबाईल ॲपमध्ये दिसून येत असल्याची खात्री योजनेअंतर्गत पात्र सर्व शाळांनी करावी. सदरची पाककृती ॲपमध्ये दिसून येत नसल्यास मोबाईलमधील सध्याचा ॲप डिलीट करून MDM पोर्टलवरून नव्याने ॲप इन्स्टॉल करावा. त्याबाबतचे मॅन्युअल सोबत दिलेले आहे. महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी शाळांच्या अनुषंगाने दिलेली आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि लिपिकांसाठी ही माहिती महत्त्वाची अशी आहे. सदर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.